इकडे आपण अशा प्रकारच्या पुऱ्या बनवल्यात की जे टम्म फुगून झालेले आहेत आणि तळूनसुद्धा झालेले आहेत. तर खूप अशी खुसखुशीत पुरी तयार झालेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये कणिक भिजत घालण्यापासनं ते पुरी फुगवण्यापर्यंत माहिती दिलेली आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशाप्रकारे पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर चला आता कुठलाही वेळ न घालवता आपण पुऱ्या बनवायला घेऊयात. नमस्कार. आज आपल्याला अगदी टम्म फुगलेली पुरी बनवायची आहे. तर आपण कणिक मळेपासून किंवा कणिक तयार करण्यापासून ते पुरी बनवण्यापर्यंत व्हिडिओ हा बनवणार आहोत. तर शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की आपण कशाप्रकारे कणिक मळून घेतली आहे, परत पुरीचं स्ट्रक्चर कशाप्रकारे लाटून घ्यायचं आहे किंवा पीठ अगदी कोणत्या लेवलमध्ये ठेवायचं आहे. तर चला हा व्हिडिओ कंटिन्यू करूयात आणि तुम्हीसुद्धा कंटिन्यू करा. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला या पिठामध्ये अगदी आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि याचं काही प्रमाण नाही. जेवढं तुम्हाला शक्य होईल किंवा जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही घेऊ शकताय आणि त्यात चवीनुसार मीठसुद्धा घाला. तर आपण इकडे आता मीठ घालत आहोत आणि इकडे मीठ मी हे चवीनुसार घालते. आणि आत्ता एक आपलं सिक्रेट आहे. पुरी अगदी टम्म आणि कलरफुल होण्यासाठी आपण 1 चमचा साखर घालत आहोत. हो, साखर घालत आहोत, तुम्ही बरोबर ऐकले. तर इकडे आपण कणकेमध्ये 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि ही घातलेली आहे. तर आता एकदम जसं आपण नॉर्मल पीठ मळतो चपात्यासाठी किंवा पोळ्यासाठी, तर तशा प्रकारेच आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि पिठामध्ये पाणी घालत असताना अगदी थोडंसं घाला, म्हणजे एकदम पिठाची साईज पुढे किंवा मागे राहणार नाही आणि अतिशय घट्टसुद्धा बनवायचं नाही आहे. तर इकडे आपण पाणी घालूयात आणि पाणी घालत असताना अगदी थोडंसं घाला. आणि सगळ्या साईडला असं पीठ हे मिक्स करून घ्या, म्हणजे साखर आणि मीठ हे सगळीकडे मिसळलं पाहिजे. तुमच्यासाठी सुद्धा नवीनच आहेत, नवीन प्रकारची पुरी. आपण चमचाभर साखर घालून खूप चवीला भन्नाट होते. आणि प्रत्येक वेळी आपण काय करतो, फक्त मिठाचाच वापर करतो आणि त्यामध्ये थोडीशी साखर घातली ना तर कणकेलासुद्धा खूप छान अशी चव येते. तर अशा प्रकारे आपण आता पीठ मळून घेऊयात. आणि पीठ मळून घेत असताना आपल्याला फक्त आणि पोळी लाटण्या इतकंच करायचं आहे, त्यापेक्षा अधिक दाटसर किंवा अधिक पातळ करायचं नाही. तर मी इकडे छान प्रकारे आता पीठ मळून घेते आणि पीठ मळून झाल्याच्या नंतर आपण पुढची कृती करूया. तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा. इकडे आपली कणिक अशी मळून झालेली आहे, हे पाहू शकता. आणि अगदी मऊ प्रकारे मळलेली आहे. आपण याला दोन्ही हाताने थोडंसं चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणखी, आणि तयार होईल आपली ही कणिक. अशा प्रकारे आपली कणिक ही मळून झालेली आहे आणि अगदी मऊ. तर याला आपण असं 5 मिनिटं भिजत ठेवणार आहोत. इकडे आपण छोटंसं टोपलं घेतलंय, तर यामध्ये आपल्याला कणिक ठेवायची आणि वरच्या साईडने तुम्ही तेल किंवा तूप लावून ठेवू शकता, म्हणजे वरच्या साईडला अशी कडक नाही झाली पाहिजे. तर चला आता पुढची आपण कृती करूयात. इकडे कणिक अशी चांगली मळून ठेवलेली आहे आणि वरच्या भागाला तुम्ही तेल किंवा तूप लावून ठेवू शकता. आणि चला आता पुढची कृती करूयात. आणि पुढची कृती अगदी आपली सुंदर असा कलर येणारी टम्म फुगणारी पुरी आहे. तर चला व्हिडिओ हा कंटिन्यू करा. इकडे थोडंसं तेल लावत आहोत आपण.
इकडे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे, तर इकडे आपण हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे अशा पद्धतीने. आणि आता आपण हा छोटासा पिठाचा गोळा बनवायचा आहे. अगदी गोळा हा सॉफ्ट बनवा दोन्ही हाताने. हे पाहू शकता, अगदी गोळा हा सॉफ्ट झालेला आहे अशा पद्धतीने. आणि इकडे आता आपल्याला पोळीपाटला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे. हे कणिक खाली चिकटली नाही पाहिजे. इकडे तेल लावून घेतले आपण आणि यावरती हा इकडे आपण कणिक सुद्धा ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना आपल्या दोन्ही साईडने लाटायचं आहे, एका साईडने लाटायचं नाही. दोन्ही साईडने लाटल्याने छान अशी टम्म पुरी फुगते. इकडे आपण अशा पद्धतीने ही पुरी लाटून घेतलेली आहे आणि अगदी पातळ साईज आहे आणि खालच्या साईडने किंवा दोन्ही साईडने आपण लाटलेली आहे. तर इकडे आपण आता एक ताट घेऊयात आणि यामध्ये घालूयात आणि अशाच आता आपण पुऱ्या बनवून या ताटामध्ये ठेवूयात आणि नंतर तळायला घेऊयात. इकडे आपण ही छोटीशी केलेली आहे आणि जशा आपल्याला आकारच्या पाहिजे तशा करू शकतो. इकडे साईजने थोडी छोटी केलेली आहे, तर ही सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि एकमेकावर जरी इकडे पुरी ह्या पिठावरती पडली तरी सुद्धा ही चिकटणार नाही. इकडे आपल्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत, तर आपण तळून घेऊया. इकडे आपण कढाई ठेवलेली आहे गॅसवरती आणि आता यामध्ये आपलं तेल घालायचं आहे. इकडे आपल्याला पुऱ्या तळण्यासाठी तेल घालत आहोत आपण. इकडे आपलं तेल सुद्धा घालून झालेलं आहे. पलटल्यानंतर याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि पाहू शकता खूप सुंदर अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. ही सुद्धा काढून घेऊया. सगळ्या पुऱ्या आपल्या अशा छान प्रकारे फुगत आहेत. याचं तेल निथळून घेऊयात आणि ही सुद्धा काढून घेऊयात. अशा प्रकारे आपल्या पुऱ्या इकडे खूप सुंदर अशा टम्म फुगलेल्या झालेल्या आहेत. आणखी शिल्लक राहिलेल्या ह्या सुद्धा तळून घ्यायच्यात आपल्याला. अशा प्रकारे आपले पुऱ्या इकडे टम्म फुगत आहेत आणि कलरला सुद्धा खूप सुंदर अशा झालेल्या आहेत. तर सर्व पुऱ्या मी अशा तळून घेत आहे, हे पाहू शकताय. आणि आता आपल्याला इकडे ही पुरी ही सुद्धा पुरी आपली टम्म फुगलेली आहे आणि ही सुद्धा आपण काढून घेत आहोत.
इकडे आपल्या टम्म फुगलेले पुऱ्या तळून सुद्धा झालेले आहेत आणि आता इकडे एक तळत आहे, ही सुद्धा मी काढून घेते. अशा प्रकारे आपल्या पुऱ्या अगदी छान तयार झालेल्या आहेत. अगदी जवळून सुद्धा पाहू शकता आणि सगळे एकसारखे असे फुगलेले सुद्धा आहेत. तर नक्कीच ट्राय करा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.